आपण बघू शकतो की आता न्यायालयाच्या बाहेर थोड्याच वेळात जे पीडित कुटुंबीय आहेत त्याचे सदस्य जे आहेत ते बाहेर यायला सुरुवात होईल। नातेवाईक असतील, फक्त पुणेकर जे आहेत ते देखील या ठिकाणी आपल्याला या ठिकाणी जमल्याचं गर्दी केल्याचं पाहायला मिळतंय। सगळ्यांना ही सुनावणी ऐकायची आहे। तुम्ही देखील नसरापूरच्या शिक्षे काय मिळते हे बघण्यासाठी होय शिक्षा मिळण्यासाठीच आम्ही आलेलो आहोत आणि दोषीला आम्ही शिक्षा मिळावी यासाठीच आम्ही सगळे आलेलो आहोत। काय शिक्षा व्हावी अशी फाशीची शिक्षा मिळावी हीच आमची अपेक्षा आहे आणि सगळेजणांची प्रार्थना आहे की न्यायाधीशांनी फाशी शिक्षा मिळावी। आपण बघू शकतोय की स्थानिक नागरिक आहेत, पुणेकर आहेत, यांच्या भावना संतप्त आहेत। ही घटना जी आहे ती अत्यंत घृणास्पद होती। त्यामुळे आता आपण बघितलं तर न्यायालयाने आरोपीला दोषी ठरवलेलं आहे आणि त्याचा पुढचा अतिशय महत्त्वाचा अपडेट असा आहे की न्यायालयाने आरोपीला सुद्धा काही प्रश्न आता जे आहेत ते विचारलेला आहे। ही शिक्षा जी आहे ती फाशीची शिक्षा किंवा आजन्म कारावास जो आहे तो आरोपीला होऊ शकतो। त्यामुळे निकाल जो आहे तो आता आरोपीला दोषी ठरवल्यानंतर याचं एक्झिक्युशन काय होतं देखील पाहणं महत्त्वाचं असणार आहे। सन्माननीय न्यायालय या आरोपीला काय शिक्षा सुनावतं, कारण आपण पहिल्यापासून हे सांगतोय की आरोपीचं वय 65 आहे। त्यामुळे या आरोपीला फाशी होते का आजन्म कारावास म्हणजे जन्मठेप होते हे देखील पाहणं तेवढंच महत्त्वाचं असणार आहे। आत्ता आपण बघितलं तर काही वेळापूर्वी अजय मिसर जे सरकारी वकील आहेत ते देखील आता कोर्टात उपस्थित झालेले आहेत। सुनावणीला सुरुवात झाली आणि अक्षरशः पहिल्याच मिनिटामध्ये सन्माननीय न्यायाधीश यांनी आरोपीला जे आहे ते दोषी ठरवल्याचं आपल्याला सध्याचं चित्र जे आहे ते या ठिकाणी पाहायला मिळतंय। आपण पाहतोय अक्षय आता की निकाल लागलेला आहे, दोषी ठरवण्यात आलेला आहे, मात्र शिक्षा काय होते हे बघणं महत्त्वाचं आहे। आजची नेमकी प्रक्रिया काय, आजच्या प्रक्रियेत आता दोषी ठरवल्यानंतर शिक्षा काय आहे हे कळेपर्यंत आपल्याला किती वेळ लागणार आहे? आपण जर पाहिलं तर न्यायाधीशांनी आता सगळ्यात पहिल्याच मिनिटाला जेव्हा सन्माननीय न्यायाधीश जज जे आहेत ते कोर्टात दाखल झाल्यानंतर कुठलाही विलंब न लावता त्यांनी आरोपीला दोषी ठरवलेला आहे। आणि सध्या आपण जर पाहिलं तर आरोपी भीमराव कांबळे हा स्वतः सुद्धा या न्यायालयात म्हणजेच कोर्टरूममध्ये उपस्थित आहे। आरोपीला शिक्षा दिल्याचं देखील सांगितलेलं आहे। पहिला साक्षीदार हा तू स्वतः आहेस हे देखील न्यायालयाने त्याला सांगितलेलं आहे। त्यामुळे शिक्षा जी आहे त्यावर कोर्ट काय भाष्य करतं हे पाहणं तेवढंच महत्त्वाचं असणार आहे, कारण आरोपीने घटना कोर्टाला सांगितली पण कोर्ट आता शिक्षावर बोला असं देखील आरोपीला म्हणालेले आहेत। त्यामुळे कोर्ट जे आहे ते आरोपीकडनंच वदवून घेतंय की तुला नेमकी कुठली शिक्षा हवी आणि त्यानंतर सन्माननीय न्यायाधीश जे आहेत ते त्यांचा फायनल वर्डिक्ट देणार आहेत। त्यामुळे सरकारी वकील अजय मिसर यांच्या उपस्थितीमध्ये आणि पीडित कुटुंबियाचे सदस्य जे उपस्थित आहेत आणि शिवाय माध्यम प्रतिनिधी एवढ्याच जणांना फक्त आता कोर्टरूममध्ये अलाउड करण्यात आले आणि त्यांच्या उपस्थितीमध्ये ही सुनावणी म्हणजे जे फायनल वर्डिक्ट आहे, फायनल जजमेंट जे आहे त्याची सुनावणी आता सुरू आहे आणि पुढच्या 1 तासामध्ये कोर्ट जे आहे सन्माननीय न्यायाधीश हा काय निकाल देतात हे पाहणं महत्त्वाचं असेल। पण तत्पूर्वी न्यायाधीशांनी सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा जो आहे तो जाहीर केलेला आहे की आरोपीवर दोषी आहे, आरोपी हा दोषी आहे। या संपूर्ण प्रकरणातला आरोपी भीमराव कांबळे हाच दोषी असल्याचं कोर्टाने शिक्कामोर्तब केलंय। अक्षय आपण पाहतोय की आता त्याच्यावरचे सगळे आरोप हे सिद्ध झालेले आहेत, त्याला दोषी ठरवण्यात आलंय। तर आता कोर्टानं त्याला 3 गुन्हे सुनावलेले आहेत। एक जो गुन्हा आहे त्याच्यात फाशीची तरतूद आहे आणि इतर 2 गुन्ह्यात इतर 2 तरतुदी आहेत, त्याबद्दलची माहिती काय आहे? निश्चित आपण बघू शकतो की फाशीची शिक्षा जी आहे ती या गुन्ह्यात आरोपीला होऊ शकते। दुसऱ्या बाजूला आपण जर बघितलं तर त्याच्यावर असलेले गुन्हे जे आहेत त्याच्यावर त्या कलमांच्या अधोरेखित जर जेव्हा झाला तेव्हा तपास पूर्ण झाला, हा एक गुन्हे सगळे सिद्ध झाले आहेत। न्यायाधीशांनी हा आरोपी जो आहे तो दोषी ठरवलेला आहे। फक्त याच्यात फाशीची शिक्षा होतीये का आजन्म कारावास होतोय, जन्मठेप होतीये हे पाहणं तेवढंच महत्त्वाचं असेल, कारण आत्ता सन्माननीय न्यायाधीश जे आहेत ते आरोपीशी बोलतायत, आरोपीला देखील विचारतायत की तू दोषी आहेस, तुला दोषी ठरवलं गेलेलं आहे। त्यामुळे फाशीची शिक्षा होतीये का जन्मठेप होतीये हे न्यायाधीशांच्या हातात आहे। त्यामुळे अवघ्या काही वेळांमध्येच हे चित्र जे आहे ते या ठिकाणी स्पष्ट होईल। वकिलांची गर्दी जी आहे ती देखील आता एरवीप्रमाणे मोठ्या प्रमाणावर या ठिकाणी होताना दिसते। पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त आहे। आपण जर पाहिलं तर अप्पर पोलीस आयुक्तांपासून सह आयुक्त जे आहेत पुणे पोलीस शहर दलाचे ते देखील उपस्थित आहेत। त्यामुळे कोर्ट रूममध्ये आपण जर पाहिलं तर कडा पहारा पोलिसांचा देखील या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय, कारण अवघ्या काही वेळामध्ये नसरापूर घटनेचं जजमेंट जे फायनल वर्डिक्ट आहे ते देखील आता समोर येणार आहे।